मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत यापूर्वी दोनदा आमरण उपोषण करून सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या होत्या। आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी अंतरवाली सराटी ते मुंबई असा मोर्चा देखील काढला। राज्य सरकारनं काढलेल्या अधिसूचनेनंतर 27 जानेवारीला मनोज जरांगे यांनी नवी मुंबईत विजयी गुलाल देखील उधळला होता। आपल्या मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी 20 जानेवारीपासून जालन्यातील अंतरवाली सराटीतून मुंबईपर्यंत पदयात्रा काढली होती। ते 26 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण करणार होते। मात्र नवी मुंबईत मोर्चा दाखल झालेला असताना सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना अधिसूचनेचा मसुदा सुपूर्द केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण वाशीतच सोडलं होतं। मराठा आरक्षणासाठी काढलेल्या अधिसूचनेची तातडीनं अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीत 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। उपोषणापूर्वी ते आळंदी, मुंबई, नाशिक, बीड या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत।